आम्हाला थंडाई रिकवर करण्यासाठी लय महत्त्वाची असते. थंडाईत बदाम, खसखस, बडीशेप, धन, वेलदोडं, अजून काय काय असतंय, गुळापाकळ्या ती टाकून ते फ्लेवर यासाठी ती असतो. आम्हाला ती पेल्यावर असं म्हणजे सुख मिळाल्यागत मिळतं. थंडाई पेल्यावर ती पौष्टिक असतं खूप. थंडाईमुळे आम्हाला लय पोटाला आधार भेटतो व्यायाम केल्यानंतर. मी 10 ते 12 वर्ष कुस्ती केल्यानंतर आता माझं वय आहे 55 सुरू, तर 45 वर्ष मी या कुस्तीशी निगडीत आहे. मला समजलं की आत्ताच्या या तरुण पिढीचं आरोग्य निरोगी सुदृढ राहावं यासाठी व्यायामाबरोबर देशी खुराकची देखील त्यांना गरज आहे. त्यासाठी मी वस्ताद थंडाई या नावानं थंडाई हाऊस सुरू केलं आणि त्याचबरोबर त्यात खपली गव्हाचा तुपातला सांजा, उडदाचं हुलग्याचं माडगं, पायासूप, बकऱ्याच्या पायाची आखणी, नाचणीची आंबील, सोया कॉफी हे पदार्थ मी ठेवलेले आहेत, जेणेकरून या फास्टफूडच्या जमान्यात आता अलीकडची पिढी कोल्ड्रिंक्स किंवा इतर ह्याच्याकडे वळलेले आहे आणि आरोग्य पूर्णपणे धोक्याचं आहे. केमिकलचा जमाना आलेला आहे आणि आता पौष्टिक सकस पारंपरिक देशी खुराक मिळणं कठीण झालेलं आहे. त्यासाठी मी ही वस्ताद थंडाई सुरू केलेली आहे. तर ही थंडाई बनवताना या थंडाईचं एक वैशिष्ट्य आहे, थंडाईला अमृत म्हटलं जातं. हे पूर्वीचं पेय आहे. पूर्वी फक्त हे तालमीतच मिळायचं, पण आता आमच्यासारख्या वस्ताद लोकांनी, पैलवान मंडळींनी जिथं तिथं ठराविक ठिकाणी स्टॉल केलेला आहे आणि थंडाई मिळायला लागलेलं आहे. तर या थंडाईमध्ये थंडाईला अमृत का म्हटलं जातं, तर थंडाईमध्ये फक्त नैसर्गिक घटक वापरले जातात. बदाम, धन, बडीशेप, मगजबी, जायफळ, खसखस, गुलाब पाकळी, वेलची आणि ही थंडाई दगडी कुंडीत कडुलिंबाच्या दंड्यानं खाल्ली जाते. कारण कडुलिंब देखील हा रक्तशुद्धीकरणाचं काम करतो, शरीराला थंडावा देतो. तसंच या थंडाईमध्ये स्पेशल असं फ्लेवर, कुठलं केमिकल, कुठला कलर असा काही नसतो, फक्त नैसर्गिक घटकांनी बनवली जाते. आणि ही 12 महिने चालणारं एकमेव पेय, लहानापासून 1 वर्षाच्या बाळापासून 100 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत, तुमचं BP, शुगर, प्रेग्नंट, डिलेवरी, प्रत्येक पेशंटला थंडाई चालते. थंडाईमुळं काय अपायकारक असं काहीही नाही. म्हणून या थंडाईला अमृत म्हटलं जातं. पैलवानांचंच नाही तर प्रत्येक खेळाडूला या थंडाईचा अतिशय म्हणजे शरीराला उपयुक्त आहे.